काल आपण बघितलं होतं कॉस्टिंगचा अर्थ बघितला होता, त्याची डेफिनेशन बघितली होती. आज आपल्याला काय बघायचं आहे, स्कोप, ऑब्जेक्टिव्ह अँड ॲडव्हांटेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग मीन्स काय, कॉस्ट मीन्स काय, एखादी वस्तू उत्पादित करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी आलेला एकूण खर्च, त्याला काय म्हणतो आपण, कॉस्ट असं म्हणत असतो. व्हॉट इज मीन बाय कॉस्ट? कॉस्ट इज द एक्सपेंडिचर टू इनकर्ड टू मॅन्युफॅक्चर ऑर रेंडर अ सर्व्हिसेस. मीन्स द एक्सपेंडिचर टू रेंडर अ सर्व्हिस ऑर द एक्सपेंडिचर टू प्रोड्यूस अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. ओके, एखादी विशिष्ट गोष्ट तयार करण्यासाठी किंवा एखादी सेवा पुरवण्यासाठी आलेला जो खर्च असतो त्यालाच काय म्हणायचं असतं, मग कॉस्ट असं म्हणायचं असतं. अकाउंटिंग काय, अकाउंटिंग इज द रूल्स अँड प्रिन्सिपल. इट इज अन मेथड टू कॅल्क्युलेट द मॉनिटरियल आस्पेक्ट, मॉनिटरियल ट्रान्झॅक्शन्स. एखादी विशिष्ट गोष्टीसाठी येणारा एकूण खर्च किती असेल, एखादी ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे रेकॉर्ड करायची, हे सगळं कशासाठी आपण अकाउंटिंगमध्ये बसलो. अकाउंटिंगमध्ये काय, मग मॉनिटरी गोष्टी काय करणं असते, त्याला समराईज करणे. काय करणे, समराईज करणे, ॲनालाइज करणे, रिपोर्टिंग करणे, हे कशाचं काम आहे, अकाउंटिंगचं. जर कॉस्टिंगमध्ये जर आपण अकाउंटिंगचा वापर करत असेल तर त्यालाच काय म्हणायचं असतं, मग कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. हे आपण काल बघितलं. ओके, आता आपल्याला बघायचं आहे स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचे स्कोप कोणते कोणते ते आपल्याला बघायचे आहे. स्कोप म्हणजे काय असतं, आपलं हे कॉस्ट अकाउंटिंग कुठपर्यंत पोहोचलेलं आहे, त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, यालाच काय म्हणतात असतं, मग स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. तर कॉस्ट अकाउंटिंगच्या स्कोपमध्ये आपल्याला पहिलं बघता येईल, आपल्याला पहिला काय स्कोप आहे, कॉस्ट बुक किपिंग. काय आहे, कॉस्ट बुक किपिंग. कॉस्ट बुक किपिंग मीन्स काय, कॉस्टिंगचे बुक्स ठेवणे, कॉस्टिंगचे जे बुक ठेवणे. याच्यामध्ये बघा काय येतं, it involves maintaining complete record of all costs incurred from their insurance to their charge to department, product and service. Such recording is properly done on the basis of double entry system. म्हणजेच काय, डबल एंट्री सिस्टम करून, डबल एंट्री सिस्टमचा आपण बघितलं की अकाउंटिंगच्या दोन जे मेथड असतात, सिंगल एंट्री सिस्टम आणि डबल एंट्री सिस्टम. तर यामध्ये डबल एंट्री सिस्टमचा वापर करून सगळे आपले अकाउंटिंग कॉस्टचे सगळे रेकॉर्ड मेंटेन करून ठेवणे, ह्याचं पहिली व्याप्ती आपल्याला सांगता येईल. म्हणजेच काय, कॉस्ट बुक किपिंग. कॉस्टचा सगळं, खर्चाचं सगळं रेकॉर्ड ठेवणे ही सगळ्यात महत्त्वाची आपल्याला पहिली व्याप्ती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मीन्स काय, कॉस्ट अकाउंटिंग कीप्स द ऑल रेकॉर्ड ऑफ कॉस्ट, ऑल डिपार्टमेंट, ऑल प्रोडक्ट, ऑल सर्व्हिसेस. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एकूण खर्च किती आला, एखादी प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी किती खर्च येणार आहे, एखादी सेवा आपल्याला पुरवायची असेल, एखादी सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करायची असेल तर त्याच्यासाठी खर्च किती येणार आहे, हा सर्व खर्च काढणे, ह्या सर्व खर्च काढणे याच्यामध्ये म्हणजे खर्च काढण्यापर्यंत या आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगची व्याप्ती पोहोचलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतात. दुसरं असतं कॉस्ट सिस्टम. दुसरं आपल्याला जर स्कोप सांगायचं झालं तर कॉस्ट सिस्टम. कॉस्ट सिस्टम अँड प्रोसिजर. सिस्टम अँड प्रोसिजर आर डिवाइज्ड फॉर प्रॉपर अकाउंटिंग फॉर कॉस्ट. प्रत्येक अकाउंटिंगची जी कॉस्ट आहे ती काय करायची, प्रॉपरली जर आपल्याला डिवाइज करायची असेल, प्रॉपरली जर आपल्याला काय करायचं असेल, प्रॉपरली काढायचं असेल तर त्याची काय एक सिस्टम आहे, त्याची काय एक प्रोसिजर आहे, ते योग्य पद्धतीने योग्य प्रकारे आपण काय करू शकतो, याची जी कॉस्ट आहे ते आपण ॲनालाइज करू शकतो. म्हणजेच काय, कॉस्ट सिस्टम आहे. कॉस्ट काढण्याची काय विविध काय सिस्टम आहे, एक प्रोसिजर आहे, त्याचा पद्धतीचा वापर करून आपण आपल्या प्रत्येक वस्तू आणि सेवा पुरवण्यासाठी किती कॉस्ट येईल हे आपल्याला या पद्धतीने काढलं जाऊ शकतं. तिसरा जर स्कोप सांगायचा झाला तर तो आहे कॉस्ट असर्टेनमेंट. आता या स्कोप ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपण याला म्हणू शकतो. कॉस्ट असर्टेनमेंट. कॉस्ट असर्टेनमेंटचा अर्थ काय होतो, टू असर्टेन दी कॉस्ट. ओके, कॉस्ट अकाउंटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देशच तो आहे, टू असर्टेन द कॉस्ट. कॉस्ट म्हणजेच काय, एखादी विशिष्ट वस्तू किंवा सेवा पुरवण्यासाठीचा आलेला खर्च काढणे. ओके, बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, असर्टेनिंग कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, प्रोसेस, जॉब, सर्व्हिसेस एक्सेट्रा इन द इम्पॉर्टंट फंक्शन. ओके, is the important function of cost accounting. Cost ascertainment become the basis of managerial decision making such as pricing, planning and control. बघा, तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कॉस्ट असर्टेनमेंट. कॉस्ट असर्टेनमेंट म्हणजे काय, खर्च काढणे. खर्च काढणे कशाचा, विशिष्ट प्रोडक्टचा, एखाद्या प्रोसेसचा, एखादी विशिष्ट जर आपण काय करत असेल, प्रक्रिया करत असेल, त्या प्रक्रियेसाठी एकूण खर्च किती येतो, एखादा जॉब, एखादं विशिष्ट कार्य करायचे असेल, एखादी सेवा पुरवायची असेल तर त्यासाठी एकूण खर्च किती येतो, ही खर्च काढणे हा सुद्धा एक महत्त्वाचा स्कोप आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा सांगला जातो. सगळ्यात महत्त्वाचा उद्देशच कॉस्ट अकाउंटिंगचा आहे की टोटल आपल्याला झालेली कॉस्ट किती आहे ते शोधून काढणे. टोटल झालेली कॉस्ट शोधून काढणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग सांगता येतो. तर या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपल्याला काय मिळू शकतं, एखाद्या विशिष्ट वस्तूची, एखाद्या विशिष्ट सेवेची, एखाद्या विशिष्ट कार्याची, एखाद्या विशिष्ट सेवेची किती
खर्च येणार आहे, तो वस्तू पुरवण्यासाठी, ती सेवा पुरवण्यासाठी, एखादी प्रोडक्ट तयार करण्यासाठी एकूण खर्च किती येणार आहे हे काढलं जात असतं. ओके, तर यालाच काय म्हणतो कॉस्ट असर्टेनमेंट. जर आपण ही कॉस्ट काढत असेल तर त्याच्यापासून काय करू शकतो आपण, ही जी मॅनेजर असेल आपली, ही जी रिपोर्ट आपण जर करत असेल कॉस्ट अकाउंटिंगचा काय असतो, ॲनालाइज, समराइज, रेकॉर्ड अँड रिपोर्ट. ओके, हे 4 फंक्शन अकाउंटिंगचे. काय ॲनालाइज, पहिलंच काय रेकॉर्डिंग, समरायझिंग, ॲनालायझिंग अँड रिपोर्टिंग. मग या सर्व गोष्टी जर आपण काढत असेल आणि ती जर काय करत असेल आपण मॅनेजमेंटला जर रिपोर्ट करत असेल तर मॅनेजमेंट काय करू शकतं, या सर्व गोष्टीचा अभ्यास करून योग्य ते निर्णय, डिसिजन मेकिंग जे म्हणतो आपण त्याला, डिसिजन मेकिंगमध्ये त्याचा वापर करू शकतो आपण. तर डिसिजन मेकिंग कशाची, एक प्राइसिंग, प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग. प्राइसिंग म्हणजेच काय, एखादे विशिष्ट प्रोडक्ट असेल, एखादी विशिष्ट वस्तू असेल तर तिची प्राइस किती ठेवायची, त्या वस्तूची किंमत किती ठेवायची. किंमत निर्धारण करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग हा कशाचा असतो, कॉस्टिंगचा असतो. काल आपण एक्झाम्पल बघितलं की एखादी विशिष्ट वस्तू जर आपल्याला तयार करायची असेल, एखादी सेवा जर आपल्याला प्रदान करायची असेल तर त्यासाठी एकूण खर्च किती येतो हे खर्च काढण्याचं सर्वात महत्त्वाचं कार्य कशाचं असतं, कॉस्ट अकाउंटिंगचं असतं. तर कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून काय केलं जातं, आपण एखादी विशिष्ट वस्तू किंवा सेवेसाठी आवश्यक किंवा ती वस्तू तयार करण्यासाठी जो पण कार्य, ते वस्तू तयार करण्यासाठीचा एकूण खर्च किती येणार आहे हे कशाच्या माध्यमातून काढलं जात असतं, मग कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून काढलं जातं. मग तो जर खर्च जर आपण काढला आणि त्याच्यामध्ये जर आपण प्रॉफिट ॲड करत असेल तर आपल्याला त्या वस्तूची प्राइसिंग किंवा त्या वस्तूची किंमत आपल्याला ठरवता येऊ शकते. म्हणजेच काय, विशिष्ट वस्तूची किंमत ठरवण्यासाठी जो कॉस्ट अकाउंटिंग इथे महत्त्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडत असतो. प्लॅनिंग म्हणजे काय, एखादी विशिष्ट आपल्याला वस्तू तयार करायची की नाही करायची, त्यासाठी एकूण येणारा खर्च किती असेल, या सर्व बाबतीतची आपल्याला प्लॅनिंग या ठिकाणाहून करता येईल. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला सांगता येईल या ठिकाणी, कंट्रोलिंग म्हणजेच काय, मग नियंत्रण ठेवणे. आपला खर्च जर आपला आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च होत असेल, खर्च जितका जास्त होईल तितका आपला प्रॉफिट कमी होईल, जितका खर्च कमी होईल तितका आपला प्रॉफिट जास्त होईल. म्हणजे काय, खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग हे हेल्प करू शकतं. म्हणजेच काय, कॉस्ट असर्टेनमेंट फॉर द प्राइसिंग, फॉर प्लॅनिंग, फॉर कंट्रोलिंग, हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचं सोप आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. त्यानंतर सांगता येईल आपल्याला कॉस्ट ॲनालिसिस. प्रत्येक गोष्टीचं काय करता येतं या ठिकाणी, कॉस्टचं आपल्याला ॲनालिसिस करता येतं. आपण आत्ताच वरच्या पॉईंटमध्ये बघितलं की एखादं विशिष्ट काय असू शकतं, एखादी विशिष्ट प्रोडक्ट असेल, एखादी विशिष्ट प्रोसेस असेल, एखादा विशिष्ट पर्टिक्युलर जॉब असेल, तर ते जॉब मध्ये त्याला एकूण खर्च किती येतो हे काढण्याची जी पद्धत आहे त्यालाच काय म्हणायचं असतं, मग कॉस्ट असं म्हणायचं असतं त्याला. आणि प्रत्येक विशिष्ट प्रोसेससाठी जी पण काढण्याची पद्धत आहे त्यालाच काय म्हणतं, मग कॉस्ट ॲनालिसिस असं म्हटलं असतं. बघा, कॉस्ट ॲनालिसिसमध्ये काय, मग इट इन्व्हॉल्व्स द प्रोसेस ऑफ फाइंडिंग आउट द कॅज्युअल फॅक्टर ऑफ ॲक्च्युअल कॉस्ट व्हॅरिंग फ्रॉम द बजेटेड कॉस्ट अँड fixation of responsibility for cost increase. Okay, it involves the process of finding out the causal factor and actual factor. Okay, म्हणजेच काय, आपण हायपोथेटिकल जे फॅक्टर आहे आणि ॲक्च्युअल फॅक्टर आहे याच्यामधला जो फरक आहे तो काढला जाऊ शकतो. म्हणजेच काय, आपण एक काढू शकतो, आपली एक बजेटेड कॅश असते आणि एक आपली असते ॲक्च्युअल कॉस्ट. ओके, 2 प्रकारच्या कॉस्ट असतात, एक असते बजेटेड कॉस्ट आणि दुसरी असते ॲक्च्युअल कॉस्ट. आपल्याला असं वाटतं आपला खर्च इतका होणार आहे आणि ॲक्च्युअलीमध्ये आपला इतका होतो. तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे, तो कशामुळे झालेला आहे, याचे ॲनालिसिस या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकेल. म्हणजेच काय, कॉस्ट ॲनालिसिस त्या दोघांमध्ये काय विश्लेषण करता येऊ शकतं. आणि ॲक्च्युअल आणि एस्टिमेटेड म्हणजे आपलं एस्टिमेटेड अँड ॲक्च्युअल, ओके, या दोन्हीचा डिफरन्स आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकेल. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट कंपॅरिझन. कॉस्टमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, या ठिकाणी आपल्याला कंपॅरिझन सुद्धा करू शकतं. कॉस्ट कंपॅरिझनमध्ये बघा, कॉस्ट अकाउंटिंग ऑल्सो इन्क्लूड कंपॅरिझन बिटवीन कॉस्ट फ्रॉम अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ ॲक्शन सच ॲज यूज ऑफ टेक्नॉलॉजी फॉर प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ मेकिंग डिफरंट प्रोडक्ट्स अँड ॲक्टिव्हिटी अँड कॉस्ट ऑफ सम प्रोडक्ट सर्व्हिसेस ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. ओके, कॉस्ट कंपॅरिझन म्हणजेच काय असतं, मग कंपॅरिझन म्हणजे काय असतं, मग कॉस्ट कंपॅरिझन. ओके, कॉस्ट कंपॅरिझन मध्ये बघा, कॉस्ट अकाउंटिंग ऑल्सो इन्क्लूड्स कंपॅरिझन बिटवीन द कॉस्ट ऑफ अल्टरनेटिव्ह सोर्सेस. जर आपल्याकडे एकापेक्षा अधिक सोर्सेस जर उपलब्ध जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्या दोन्हीपैकी कोणता सोर्स चांगला आहे, तो कोणता सोर्स बेस्ट आहे याचं कंपॅरिझन आपण करू शकतो, तुलना करू शकतो आणि दोनपैकी आपण योग्य निवडू शकतो. आपल्याला या ठिकाणी आपल्याला समोर बघायचं या ठिकाणी आपल्याला की आपल्याकडे जर 2 मशिनरी अवेलेबल असेल तर त्याच्यापैकी बेस्ट मशिनरी कोणती आहे हे सजेशन आपण कॉस्टिंगच्या माध्यमातून देऊ शकतो. म्हणजे 2 मशिनरीपैकी कोणते मशीन आपल्याला खरेदी करायची असेल याचा सुद्धा आपल्याला निर्णय या कॉस्ट अकाउंटिंगच्या कंपॅरिझन करून आपण या ठिकाणी निश्चितपणे घेऊ शकतो. म्हणजे विशिष्ट वस्तू असेल किंवा विशिष्ट सेवा असेल त्यासाठी एकूण खर्च किती होतो याचं कंपॅरिझन आपल्याला या कॉस्ट
अकाउंटिंगचा वापर करून या ठिकाणी करता येऊ शकतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट कंट्रोल. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पार्ट राहतो कॉस्ट कंट्रोल. आपण आता चर्चा केल्याप्रमाणे कॉस्ट जितकी जास्त तितका प्रॉफिट कमी, कॉस्ट जास्त प्रॉफिट कमी आणि कॉस्ट कमी प्रॉफिट जास्त, म्हणजे कसं व्हाईस वर्सा रिलेशन आहे कशाचं, कॉस्टचं आणि प्रॉफिटचं. व्हेनेवर कॉस्ट इन्क्रीजेस प्रॉफिट डिक्रीजेस, कॉस्ट decreases profit increases. If we control the cost we make a maximum profit or we increase a profit of our business. Okay, cost control, cost accounting is the utilization. Here cost accounting is the utilization of cost information for exercising control. It involves a detailed examination of each cost in the light of benefit derived from incurrence of the cost. Thus we can state that cost is analyzed to know whether the current level of cost is satisfactory in the लाईट ऑफ स्टँडर्ड सेट इन ॲडव्हान्स. कॉस्ट कंट्रोल मीन्स काय, याचं नावच दिलं बघा. कॉस्ट कंट्रोल म्हणजे काय, जी पण येणारी कॉस्ट आहे ती काय योग्य आहे किंवा नाही आहे आणि त्याच्यावर आपल्याला कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येऊ शकेल हे कशाच्याद्वारे आपण बघू शकतो, कॉस्ट कंट्रोलच्या माध्यमातून आपण बघू शकतो. म्हणजेच काय, आपल्याला टोटल खर्च किती येणार हे काढता येणारच आहे, पण त्या खर्चावर नियंत्रण कशा प्रकारे ठेवायचं, आपला खर्च जर जास्तीचा होत असेल तर तो कमी कशा प्रकारे करता येईल, एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी जो जास्तीचा खर्च लागतो ते कमी कशा प्रकारे करता येईल, हे सुद्धा आपल्याला कॉस्ट कंट्रोल ही टेक्निक वापरून या ठिकाणी करता येऊ शकेल. त्यानंतरचा नेक्स्ट स्टॉप सांगता येईल आपल्याला कॉस्ट रिपोर्ट. त्यानंतरचा नेक्स्ट स्टॉप आहे आपल्याला कॉस्ट रिपोर्ट. प्रेझेंटेशन ऑफ कॉस्ट इज द, बघा, प्रेझेंटेशन ऑफ cost is the ultimate function of cost accounting. These reports are primarily for use the management at different level. Cost report form the basis for planning and control, performance appraisal and managerial decision. कॉस्ट रिपोर्ट याच्यानंतरचा महत्त्वाचा पार्ट आहे मग कॉस्ट रिपोर्ट. कॉस्ट रिपोर्टचा जर वापर करत असेल, कॉस्ट जे आपण रिपोर्ट करणार आहे त्या रिपोर्टच्या माध्यमातून आपण निर्णय घेऊ शकतो. काय करू शकतो, आपण आताच बघितलं कॉस्ट असर्टेनमेंट होईल, कॉस्ट कंट्रोल होईल, आणि या कॉस्ट असर्टेनमेंट आणि कंट्रोलच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं की आपले जे पण रिपोर्ट आहे आपण ते रिपोर्ट मॅनेजमेंटला देऊ शकतो. या ठिकाणी कॉस्ट आपली वाढते, या ठिकाणी कॉस्ट आपली कमी होती, आपल्याला बेस्ट अल्टरनेटिव्ह हा आहे, म्हणजे इत्यादी निर्णय आपल्याला कशाद्वारे घेऊ शकतो, आपण कॉस्ट रिपोर्टच्या माध्यमातून घेऊ शकतो. आणि ह्या रिपोर्टला बघून आपलं जे पण मॅनेजमेंट असेल, आपलं जे व्यवस्थापन असेल, ओनर असेल, तो काय करू शकतो, योग्य ते निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच काय, इट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग, इट हेल्प्स इन डिसिजन मेकिंग अँड प्लॅनिंग. ओके, म्हणजेच काय, प्लॅनिंग करण्यामध्ये, कंट्रोलिंग करण्यामध्ये आणि डिसिजन मेकिंगमध्ये कॉस्ट रिपोर्टचा आपल्याला महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आपल्याला पार करताना आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो. म्हणजेच काय, कॉस्ट अकाउंटिंग याच्यासाठी सुद्धा पार मदत करत असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला बघायचं आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचे आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह बघायचे, कोणत्या उद्देशाने आपण काय करू शकतो, कॉस्ट अकाउंटिंग या ठिकाणी घेतले जात असते. त्यामधला पहिला जो सगळ्यात महत्त्वाचा उद्देश तो आहे डिटरमायनिंग सेलिंग प्राइस. आपण आता चर्चा केल्याप्रमाणे डिटरमायनिंग द सेलिंग प्राइस. आपण कोणतीही वस्तू जर तयार करत असेल किंवा आपण कोणतीही एखादी सेवा जर पुरवत असेल तर त्या ठिकाणी ती वस्तू किंवा सेवा पुरवण्याचा आपली जी किंमत आहे ती कशा प्रकारे ठेवायची, ती किंमत कशा प्रकारे ठरवायची, तर ती ठरवण्यासाठी काय करत असतं, कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं, मदत करत असतं. मग कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, वी डिटरमाइन द सेलिंग प्राइस ऑफ अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. वी कॅन फाइंड द टोटल एक्सपेंडिचर फॉर manufacturing product or rendering service. We can find or calculate the total expenditure. If we add the profit in that particular cost, we can determine the selling price. जर आपल्याला टोटल खर्च जर माहित होता असेल त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट जर ऍड करत असेल तर आपली सेलिंग प्राइस या ठिकाणी निघू शकतं. म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्हचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्याला काय सांगता येईल, डिटरमाइन द सेलिंग प्राइस, किंमत निश्चिती हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा सांगण्यात देऊ शकतो. दुसरा उद्देश आहे कंट्रोलिंग कॉस्ट. ओके, आपण आताही चर्चा केल्याप्रमाणे स्कोपमध्येही त्याचे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये पण आपल्याला ते सांगता येऊ शकेल. कंट्रोलिंग द कॉस्ट, कॉस्टवर काय करणे, कंट्रोल करणे, नियंत्रण ठेवणे. आपण जो पण खर्च करत आहोत, आपला जो आपण एखादी वस्तू तयार करताना येणारा खर्च असेल किंवा एखादी विशिष्ट सेवा पुरवताना येणारा जो खर्च असेल त्याच्यावर आपल्याला नियंत्रण कशा प्रकारे मिळवता येईल, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा एक उद्देश आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा सांगता येईल की आपण जो खर्च करतोय त्या खर्चावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवायचं. काल आपण एक्झाम्पल घेतलं होतं डिटरमायनिंग द कॉस्ट आणि कॉस्ट कंट्रोल मधले फरक जर आपल्याला बघायचा असेल तर आपण काल एक एक्झाम्पल घेतो बघा. एखादी विशिष्ट वस्तू जर आपल्याला तयार करायची असेल, सपोज मला एक हा पेन तयार करायचा आहे, हा पेन तयार करण्यासाठी मला एकूण खर्च किती येणार आहे आपण बघितलं. मटेरियल आपल्याला याच्यानंतर बघायचं आहे. कॉस्टिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक कोणते असते, एलिमेंट ऑफ कॉस्ट म्हणतो आपण त्याला. तर
there are three type of elements in the costing. There are three types of element in the costing. The first is material, second is an labor, and third is an overhead. मटेरियल लागणार आहे, लेबर लागणार आहे आणि इतर खर्च लागणार आहे. तर हे हा पेन आहे, एक पेन तयार करण्यासाठी या पेनची किंमत किती ठेवायची. सपोज आपली एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, आपल्याला पेन तयार करायचं आहे, या पेनची सेलिंग प्राइस काय ठेवायची, याच्या पेनची विक्री किंमत काय ठेवायची, हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर आपल्याला कॉस्टिंगचा वापर करावा लागेल. कॉस्टिंगच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, या पेन तयार करण्यासाठी आपल्याला टोटल मटेरियल किती लागलं, हे पेन तयार करण्यासाठी आपल्याला मजुरी किती लागली आणि इतर खर्च हा किती लागला, या सर्व गोष्टी मिळून आपण काय करू शकतो, एक पेन तयार करण्यासाठी, एक पेन सिंगल पेन तयार करण्यासाठी आपल्याला एकूण खर्च किती आला हा आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी काढू शकतो. जर आपल्याला या कॉस्टची या पेनची जर आपल्याला कॉस्ट काढता आली, ओके, म्हणजे एखादं विशिष्ट पेन तयार करण्यासाठी मला जर मटेरियल 2 रुपयाच लागत असेल, आपल्याला बघितलं आपण की लेबर 1 रुपयाचं लागत असेल आणि इतर खर्च जर आपल्याला 1 रुपया लागत असेल, असा 4 रुपये जर खर्च आपल्याला एक पेन तयार करण्यासाठी येत असेल, जर आपण त्याच्यामध्ये ॲड आपला जर प्रॉफिट 1 रुपया जर आपण त्याच्यामध्ये प्रॉफिट करत असेल तर आपण 5 रुपयाला हा पेन विकू शकतो. म्हणजेच काय, आपल्याला कॉस्ट काढता येऊ शकते आणि त्या कॉस्टमध्ये जर आपण प्रॉफिट ॲड केलं तर आपलं काय निघेल, सेलिंग प्राइस आपल्याला या ठिकाणी निघेल. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा उद्देश जो सांगितला आपण कॉस्ट अकाउंटिंगचा तो आहे कंट्रोलिंग कॉस्ट. या पेनची कॉस्ट जर किती असेल 4 रुपये असेल तर ती 4 रुपये काय आहे, 4 रुपयापेक्षा आपल्याला कमी करता येऊ शकेल का, आपलं मटेरियल कुठं वेस्ट चाललंय, आपली लेबर जास्त जात आहे का, आपल्या मशिनरीवर किंवा ओव्हरहेड जे त्याच्यावर जास्तीचा खर्च होतोय का, आणि तो कशा प्रकारे नियंत्रित आणता येऊ शकेल, हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश आपल्याला या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचा सांगता येईल. म्हणजेच काय, एक डिटरमाइनिंग द सेलिंग प्राइस, कंट्रोलिंग द कॉस्ट. थर्ड ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग. आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे याचा अकाउंटिंगचे रिपोर्ट तयार करणे, अकाउंटिंगचे आपण जे कॉस्टिंग आहे कॉस्टिंगचे रिपोर्ट तयार करून ते काय करणे, मॅनेजमेंटला देणे, जेणेकरून मॅनेजमेंट काय करू शकेल, त्याच्यावर कंट्रोलिंग करू शकेल, त्याच्यातून काय करू शकेल, डिसिजन मेकिंग घेऊ शकेल. म्हणजे अशी माहिती आपल्याला काय करणे, व्यवस्थापक जे असेल, आपला जो ओनर असेल त्या ओनरला अशी माहिती प्रदान करणे जेणेकरून काय करू शकेल, तो डिसिजन घेऊ शकेल, निर्णय घेऊ शकेल आणि तो अशी माहिती या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून प्रदान करणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर चौथा आहे असर्टेनिंग कॉस्टिंग प्रॉफिट. आपण आताच बघितलं की टोटल आपल्याला सेलिंग प्राइस काढता येऊ शकेल. कॉस्ट अकाउंटिंगचा अर्थच होतो टू फाइंड आउट द कॉस्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग पर्टिक्युलर प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. एखादी विशिष्ट सर्व्हिस देण्यासाठी, एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी एकूण खर्च किती येतो हे काढणे. खर्च जर काढता आला तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किती ॲड करायचा, हे सुद्धा आपण काढू शकतो. जर प्रॉफिट ॲड करत असेल तर सेलिंग निघतं. म्हणजे असर्टेनिंग ऑफ कॉस्टिंग, असर्टेनिंग ऑफ कॉस्टिंग प्रॉफिट, असर्टेनिंग ऑफ सेलिंग प्राइस, हे दोन्ही उद्देश या ठिकाणाहून निश्चितपणे आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणजेच काय, आपला प्रॉफिट किती आपल्याला त्याच्यात ॲड करायचा हे सुद्धा आपण कॉस्टिंगचा वापर करून आपण ठरवू शकतो. त्यानंतर 5वा आपल्याला उद्देश या ठिकाणी सांगता येईल फॅसिलिटेटिंग प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल अँड अदर स्टेटमेंट. आपल्याला काय फायनान्शियल आणि अदर स्टेटमेंट आपल्याला काय करू शकतो, या ठिकाणून आपण या कॉस्टिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तयार करू शकतो. फायनान्शियल अकाउंटिंगचं जसं ज्याप्रमाणे आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवतो, त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो, या ठिकाणी कॉस्ट शीट असेल किंवा मग प्रोसेस अकाउंटिंग असेल तर इत्यादी जे पण स्टेटमेंट आहे ते आपण या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तयार करणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा कॉस्टिंगचा उद्देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे आपण किती उद्देश बघितले या ठिकाणी, 5 अकाउंटिंगचे आपण या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगचे आपण 5 उद्देश बघितले. डिटरमाइनिंग द सेलिंग प्राइस, कंट्रोलिंग कॉस्ट, प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग, असर्टेनिंग कॉस्ट प्रॉफिट अँड फॅसिलिटेटिंग प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल अँड अदर स्टेटमेंट. असे किती आहे, 5 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्या सगळ्यात महत्त्वाचे मग 3 आहे, सेलिंग प्राइस डिसाईड करणे, कॉस्टवर कंट्रोल करणे, डिसिजन मेकिंग आणि प्रॉफिट ॲड करणे. तर अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी उद्देश आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग सांगता येऊ शकेल. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचा आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचे ॲडव्हान्टेजेस काय आहे, त्याचे काय आहे फायदे काय काय आहेत, कॉस्ट अकाउंटिंगच्या उद्देशाने आपण कोणते कोणते फायदे करून घेऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय, हेल्प्स इन कंट्रोलिंग कॉस्ट. ज्याप्रमाणे उद्देश आहे त्याचप्रमाणे काय असणार आहे, आपले ॲडव्हान्टेजेस असणार आहे. पहिला उद्देश कोणता आहे मग आपला, हेल्प्स इन कंट्रोलिंग कॉस्ट, कॉस्टवर किंवा खर्चावर नियंत्रण ठेवणे, हा सगळ्यात पहिला आपल्याला उद्देश या ठिकाणी सांगता येऊ शकेल. दुसरा आहे नेसेसरी कॉस्ट इन्फॉर्मेशन. नेसेसरी जी कॉस्टची इन्फॉर्मेशन आहे, जी आपल्याला माहिती आवश्यक आहे ती माहिती प्रदान करणे, हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. म्हणजेच काय, आपल्याला आवश्यक असलेली माहिती आपल्याला या कॉस्टिंगच्या माध्यमातून मिळणार आहे. खर्चावर आपल्याला नियंत्रण या ठिकाणी आपण ठेवू शकतो. असर्टेनमेंट ऑफ टोटल पर युनिट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन.
बघा फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपल्याला टोटल एकत्रित माहिती मिळते, पण कॉस्ट अकाउंटिंगचा अभ्यास जर आपण करत असेल तर आपल्याला पर युनिट कॉस्ट किती असणार आहे, प्रत्येक युनिटसाठी किती खर्च येणार आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढता येऊ शकेल. म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगचा सांगता येईल. त्यानंतर चौथा आहे इंट्रोड्यूस कॉस्ट रिडक्शन प्रोग्राम. आपला जो कॉस्ट जर वाढत असेल तर खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो, कॉस्ट रिडक्शन, कॉस्ट खर्च कमी करण्यासाठीचा एक प्रोग्राम आपण या ठिकाणी निश्चितपणे आपण तयार करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट जर सांगायचं असेल तर डिस्क्लोजेस द प्रॉफिटेबल अँड नॉन प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटी. अशा ज्या ॲक्टिव्हिटीज आहे ज्यामधून आपल्याला प्रॉफिट होतो किंवा लॉस होतो या सगळ्या गोष्टीचा आपण काय करू शकतो, डिस्क्लोज करू शकतो. आपण या ठिकाणी आपण उघडकीस आणू शकतो. म्हणजेच काय शकतो, आपल्याला ज्या गोष्टी केल्याने आपल्याला प्रॉफिट होतो, या गोष्टी केल्याने आपल्याला लॉस होतो, याचा सुद्धा आपल्याला फायदा या ठिकाणी मिळत असतो. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन फॉर कम्पॅरिझन ऑफ कॉस्ट. ओके, आपण या ठिकाणी बघितलं की दोन जर आपल्या समोर काय असेल पर्याय असतील तर त्यापैकी आपल्यासाठी प्रॉफिटेबल कोणता आहे हे काढण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, कॉस्ट अकाउंटिंगचा या ठिकाणी निश्चितपणे फायदा होत असतो. म्हणजेच काय, टू कम्पेअर द टू थिंग्स. ओके, दोन गोष्टी कम्पेअर करून आपल्याला कोणती योग्य आहे याचा सुद्धा आपण या ठिकाणी फायदा आपल्याला मिळत असतो. चेक द ॲक्युरेसी ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगचा अजून एक महत्त्वाचा फायदा आपल्याला काय सांगू शकतो, आपण जे फायनान्शियल अकाउंट आहे त्याची ॲक्युरेसी आपण या ठिकाणी चेक करू शकतो. म्हणजे टोटल आपल्याला प्रॉफिट किती झालेला आहे, तो बरोबर आहे किंवा चुकला हे आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण निश्चितपणे चेक करू शकतो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा फायदा या ठिकाणी सांगू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे हेल्प इन्व्हेस्ट अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. हे काय करतं, मदत करतं कशाला, इन्व्हेस्ट करण्यासाठी. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी काय करत असतं, फायद्याचं असतं. आपण या ठिकाणी नंतर बघणारच आहे. दोन जर मशिनरी असेल त्यापैकी योग्य मशिनरी कोणती आणि कोणती मशिनरी आपण खरेदी करायची याचा सल्ला सुद्धा आपण काय करू शकतो, कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून घेऊ शकतो. मीन्स काय, बेस्ट मशिनरी, चूज द बेस्ट मशिनरी अमॉंग द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह. एकापेक्षा जास्त जर पर्याय आपल्याला उपलब्ध असेल त्यापैकी योग्य पर्यायाची निवड कशा प्रकारे करायचं त्याचं अनालिसिस करायचं आणि योग्य पर्याय, योग्य मशिनरी आपल्यासाठी कोणती आहे ते आपण या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे बेनिफिशियल टू दी वर्कर्सला सुद्धा काय येतो, मग बेनिफिशियल हे फायदेशीर आहे. कर्मचाऱ्यांना सुद्धा आपल्याला टोटल प्रॉफिट किती होतो, टोटल खर्च किती होतो हे कळत असतं आणि आपल्याला त्यातून किती पगार मिळाला पाहिजे याचा सुद्धा आपण माहिती या कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण काय केलं, आता टोटल ॲडव्हान्टेजेस बघितले आपण, स्कोप बघितला आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह बघितले. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचण असेल तर मला विचारा, काही कळलं नसेल तर विचारा.